नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना गिफ्ट. ऑगस्टमध्ये मिळणार मोठा फायदा. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष सध्या दोन महत्त्वाच्या घडामोडीवर केंद्रित झाले आहे. पहिली म्हणजे महागाई भत्त्यात होणारी संभाव्य वाढ आणि दुसरी म्हणजे 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबतचा पुढील निर्णय. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सोशल मीडियावर आणि कर्मचारी संघटनांमध्ये महागाई भत्त्याबाबत विविध चर्चा सुरू असून आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा डीए वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते 8व्या वेतन आयोग पूर्णपणे लागू होण्यास अजून काही काळ लागू शकतो. मात्र त्यापूर्वी सरकार महागाई भत्त्यात आणखी एकदा वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. किती वाढ होण्याची शक्यता आहे चला तर पाहूया. कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 60% दराने महागाई भत्ता मिळत आहे. आर्थिक विश्लेषकांच्या अंदाजानुसार आता जुलै 2026मधील आढाव्यात डीएमध्ये 2 ते 3% वाढ होण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांची ही वाढलेली उत्सुकता. महागाई भत्त्यातील प्रत्येक वाढीचा थेट फायदा आता लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान 8व्या वेतन आयोगाचा अहवाल आणि त्याच्या अंमलबजावणीबाबतही कर्मचारी वर्गात आता मोठी उत्सुकता दिसून येत आहे. सरकारच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लागले लक्ष. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार असे समजले जात आहे की सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे डीए वाढीचा अंतिम टक्का आणि त्याची अंमलबजावणी याबाबतची स्पष्टता अधिकृत निर्णयानंतरच मिळणार आहे. मात्र तोपर्यंत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकारच्या पुढील घोषणेची प्रतीक्षा मात्र करावी लागणार आहे.